तर हॅलो नमस्कार मित्रांनो, तर तुमचा भाऊ परत आला एक अजून नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज पण रिप्ले डाउनलोडही नाही केला अजून. तर आज मी खेळलो आहे त्यांच्या मॅचमध्ये 10 रँडम प्लेअरसोबत खेळतो. तुम्हाला माहितीच असेल. टीम अजून तर आमची तयार नाही झाली. जर तुम्ही टीम शोधत असाल तर प्लीज लवकर मला DM करा. तर आज मित्रांनो खेळलो आहे त्या मॅचमध्ये 10 किल केले आहेत आणि त्यासोबतच 49चा प्लस 3 नंबरला टीम वाईपआउट झाली आहे. पुढे काय झालं ते तुम्ही बघाच. तर डायरेक्ट मी व्हिडिओवर जाऊया. फ्री फायर इंडिया. तर इथं ना 10 किल केले, शेवटपर्यंत राहिलेलो शेवटच्या 2 पर्यंत. पण प्लेयर्समुळे काही प्लेयर्स असतात जे बरोबर खेळत नाहीत. तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. नो साऊंड डिटेक्टेड. तर मित्रांनो नो साऊंड डिटेक्टेडचा मेसेज आलेला आहे आपल्याला. बघा कुठे प्लेअर उतरलेले तुम्ही दाखवतो मी. एक प्लेअर चाललाय 3 आणि 4 नंबर. हो, आणि मी आणि आपला 2 नंबर एकत्र उतरलो. तिथं आम्ही मार खाला. कसा मार खाला तो पण बघा तुम्ही. मला माहितच ना, मी थोडा बाहेर म्हणजे साईडला गेलो होतो मॅच चालू करून. आणि त्यावेळेस याने उतरवला आपल्याला ब्लू झोन मध्ये. ब्लू झोन मध्ये माझ्याकडे फेमस घालतो. मला माहितीच असेल. त्याला मी पुढच्याला देण्याचा टोला केला. पुढच्याला टोला देण्याचा प्रयत्न केला पण मलाच टोला भेटला. आणि शेवटी मी आलो फ्री रिवायवल मध्ये. फ्री रिवायवल मध्ये माझ्याकडे स्नायपर आणि त्याचा त्याला हेड दिला आणि रिवाइव होऊन परत आलो. तर 3 नंबर तेव्हा 4 नंबर यांच्याकडे उतरलो. आणि इथं ना मी हे टाकला, आरवाना मारला. तर ना इथं आरवाना मारेल. आता आरवाना मारल्याबरोबर नंतर एक प्लेअर मला इथे डिटेक्ट झाला. बाकीचे प्लेअर कुठे आहेत मला कळलं नाही, पण इथे एकच प्लेअर डिटेक्ट झाला. म्हणून मी 3 नंबर 4 नंबरच्या साईडला उतरलो. इथं मला कुठली गन भेटली नाही, तरीही मी सरळ गेलो आतमध्ये. एक गन कुठली आहे ती बघली. तर तिथं मला सायलेन्सर होता मित्रांनो. तरी मी सायलेन्सर घ्यायला विसरलो किंवा सायलेन्स माझ्या हातात आला नाही. मला कॉइन्स दिसल्या, मी कॉइन्स कडे पटकन धावलो. तोपर्यंत या एका प्लेअरने एका बंद्याला टोला दिला. त्यानंतर त्यांना मदत करायला गेलो. इथं बघा आता ग्लोवाल लावलेले होते 2. त्या ग्लोवालला सोडण्याऐवजी माझ्याकडे इथं स्नायपर घेतली आणि पळालो वरती. आणि बघला तर इथं काय होतं, काहीच कुठली गन गेली घेतली नाही, कुठली गन घेतली मित्रांनो. तर माझ्याकडे एक स्नायपर ऑलरेडी आलेली आहे आणि मला खाली एक प्लेअर दिसला होता. तो बघा तिथं. मी लगेच त्याच्याकडे गेलो आणि ती मुलगी होती मला वाटतं. तर आम्हाला बघत होती ते. तिला मी तो एक टोला दिला. मला एकच गोळी लागली आणि मी तिला परत एक टोला दिला. याने फिनिश केल्यानंतर मला एका बंद्याचा अजून एका बंद्याची फायरिंगचा साऊंड आला. म्हणून मी असं एक लागलो, एक स्कायलर दिल्यावर त्याने ग्लोवाल लावल्यानंतर मला अजून एक टोला दिला आणि याने हे मांजर फेकले आमच्यावर. त्याची लूट घ्यायला गेलो तर त्याच्या लूट मध्ये आपल्याला कुठली गन उचलली, ड्रॅगन उचलली. ड्रॅगन घेऊन परत जी आपण ऑलरेडी पहिल्यांदा मी जी टोला दिला होता ज्याला, तिची लूट घ्यायला गेलो. आपल्याला VSS भेटली आणि परत आपण आपल्या शोधात निघालो. कुठे गण भेटतंय काय बघायला. मला इथं कॉइन्स भेटले. मी कॉइन्स घ्यायला गेलो. आतमध्ये गेलो तर मला काहीच भेटलं नाही. इथं मला आपल्या SMGच्या एमोज भेटल्या, त्या घेतल्या आणि पुढे निघालो लूट घ्यायला. कारण माझ्याकडे एकच स्नायपर आणि VSS आहे आणि मिनी यूज आहे. तर मला ना इथं माझा जो आर्मर होता त्याची हेल्थ खूप कमी झाली होती. मग त्याला रिपेअर किटने रिपेअर केला आणि VSS समोर दिसते, VSK दिसली होती ती उचलली. SMGचा एमो घेतला कारण मिनी यूज ही चालवावी लागते आपल्या
स्नायपर सोबत, कारण जर शॉर्ट रेंज मध्ये प्लेअर आला आणि जर आपल्याला बघलं त्यानं, बघलं नाही तर गोष्ट लगेच आहे, पण बघलं तर त्याची आपल्याला तो टोला देऊ शकतो. मी तर फुटबॉल झालो. मी तर परत मित्रांनो लूट घेण्यासाठी निघालो. लूट घेतच होतो, एक घोडा दिसला. म्हटलं आता घोड्याची सवारी करूया आणि घोड्यावर गेलोय. मित्रांनो यार खरोखर यार मेहनत करतो यार, सपोर्ट दाखवा. एक छोटीशी क्लिप अजून बनवावी लागेल मला आपल्या इंस्टाग्रामसाठी. किमान एक रील तरी टाकावी लागेल. कारण मग स्टोरी लावायची होती मित्रांनो, जी की लावतात बघा. तिथे मला वाटतं मित्रांनो कॉइन्स होते 500 त्या घरामध्ये. घोडा उचलायचा समोरच आता दिसत आहेत मला, तेव्हा दिसले नव्हते. इथे ना आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला प्लेयरची फायरिंग आली. प्लेयर आहे इथे असं. परत आम्ही दोन्ही स्नायपर सज्ज केले आणि पुढे निघालो. पुढे निघताच काय इथून वर जाण्याचा प्रयत्न ठरवलं. वरती जाऊन अजून फायर होती. 3 नंबर त्यांच्या समोर गेला होता. मला इथून प्लेअर दिसला नाही म्हणून वरती परत निघालो. आपल्या सोबत अजून एक प्लेअर आला होता, याला एक टोला दिला, याला दुसरा. रोहित टीम वाईप आउट मित्रांनो. किती किल झालेत? 5 किल झालेत मित्रांनो. अजून इथे प्लेअर आहे नाही आणि येथे मी 2-4 वेळा डाऊन होणार आहे मित्रांनो. कारण एक प्लेअर होता इतका भारी खेळतो विचारू नका. तर इथं ना इथं आलो आणि परत मला मागे नेत होता म्हणून मी खाली उतरलो. ते बघा तिथे दिसत आहेत ना आपल्या ड्रोन मध्ये, ते बघा तेच प्लेअर खूप खतरनाक खेळतात आणि ते लपून राहिलेले आणि वरती गेलेले. मला दाखवेन मी कुठे गेलेली ते. हे ना इथे माऊस तो आपला टेडी आहे ना एक, त्यावर जाऊन बसलेले. ज्या प्लेअरला मी फिनिश केलं होतं त्या प्लेअरच्या लूट बॉक्स मध्ये कुठली म्हणजे काही चांगलं भेटतं का बघत होतं, सायलेन्सर वगैरे. इथे बघलं तर हा एक प्लेअर काहीतरी करत होता 4 नंबर. आणि ना पुढे आम्हाला हे प्लेअर तर दिसत होते ऑलरेडी. मी तर मागे बघितलं कारण मागे पण आम्हाला धोका असू शकतो. आणि मी इथून उडी मारली आणि पुढे प्लेअर कुठे आहेत ते बघायला गेलो तर ना तो प्लेअर मला दिसत होता 2 नंबरच्या तिथे आहे, पण कुठे आणि काय मला दिसत नव्हता. तो त्या ट्रक मध्ये अडकलेला आणि हा प्लेअरला फायरिंग आल्याबरोबर याला मी घ्यायचा प्रयत्न केला, पण हा लपत होता. याला माहित होतं. इथं ज्यावेळेस मला याच्यावर एम घेतलेला ना त्यावेळेस मला एका प्लेअरने हे बघा दिला. मला तरीही प्लेअर दिसला नव्हता तो कुठे आहे तो. नंतर मी काय केलं की मला पूर्ण विजिबल करण्याचा प्रयत्न केला. बघा तो प्लेअर मला भेटला नाही, पण मला पूर्ण विजिबल करण्याचा प्रयत्न केला मी. हे बघा इथं मी ग्लोबल टाकल्यानंतर मी मेडी मारायला पाहिजे, ती मेडी मारली नाही आणि बाहेर आलो. त्याने मला टोला दिला शेवटी. आणि नंतर 2 नंबर आपलं लेजंड किंग कोण आहे प्लेअर, एक पीसी प्लेअर आहे काय माहिती नाही, पण तो धावत आला मित्रांनो मला रिवाइव देण्यासाठी. 4 नंबर आणि मला वाटतं 3 नंबर परत मार खाणार आहेत कारण ते तिकडच्या साईडला गेलेत लॉन्च पॅड मारून. इथे एक प्लेअर आला आणि ग्लू वॉल टाकल्यानंतर खूप जाम भारी खेळला प्लेअर आपला. एक किल आहे मित्रांनो. इथं ग्लू वॉल फोडला आणि इथं ठेवलं, पण इथं जाऊन सुद्धा आम्हाला मागून पडली म्हणून परत मला त्या प्लेअरने रिवाइव दिलं. जे जाम भारी आहे यार प्लेअर तो. नंतर ना मी इथे ग्लू वॉल टाकला कारण समोर प्लेअर दिसत होता. मी मागे चेक केलं मागे कोणी प्लेअर नाही आहे का, आणि प्लेयर्सना परत टोला द्यायचं ठरवलं. पण एक गोष्ट आहे मला सांगतो मी, जे वरते प्लेअर होते ना हा दिसत नव्हता त्या साईडला दिसत नाही त्यावेळेस मी लक्षात येत नाही. तो वरचे जो प्लेअर आहे ना मित्रांनो तो इतका घाण आहे. वर जाऊन बसलो मला दाखवतो मी. हे बघा मला परत त्याला मारलं. हे बघा नंतर आपला परत 3 नंबर आला आणि मला रिवाइव दिला. म्हणजे मी मरतोच आहे मित्रांनो.
3 नंबर माझ्या बरोबर खाली उतरला, माझ्याकडे उतरला. त्याला पण देण्यावर त्याने टोला दिला. तो बघा इथं बसला, मग दाखवतो मी. इथं बसलाय हा बघा. मग काय करणार, मिडी मारली आणि परत या साईडला एक प्लेअरची हे आली, तिला मी मारण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणतरी दुसऱ्याने तर मारली. सॉरी मारली नंतर मला परत एक डॅमेज दिलं. त्याला मारायला बघलं, पण तो कुठे परत गायब झाला. इथपर्यंत माझे 5च केले आहेत अजूनही. मी मेडी मारली. आणि त्यानंतर 4 नंबरच्या मागे प्लेअर होता, तर तो बघा, त्याला मी एक टोला दिला, तो फुटबॉल बांधला. दुसरी मी झाली गोळी, तिसरी गोळी बसली आणि त्याला तिसऱ्या गोळी फिनिश केला. चौथ्या गोळीनंतर फिनिश केला. आणि त्यानंतर इथं या साईडला एक प्लेअर आला, त्याची हेल्थ खूप कमी होती, त्याला एक टोला दिला, हा खतम. त्यानंतर मी ठरवलं 4 नंबरला रिवाइव द्यायचं. थोडं जपून जावं लागणार होतं, कारण या घरामध्ये प्लेअर असू शकतात. मी ठरवलं इथं सप्लाय बॉक्सचा यूज करून थोडे सप्लायज घ्यावे, कारण एमोज नव्हते USKचे. इथं पण मला थोड्याशा गोळ्या भेटल्या. आणि या साईडला नंतर फाईट होत होती, तिला मी एक टोला द्यायचा प्रयत्न केला, मिस झाला. न देता मित्रांनो डायरेक्ट 2 नंबर डाऊन झालेला. 3 नंबरला 4 नंबरला रिवाइव भेटला, रिवाइव दिला, तो ग्लू वॉल टाकला दोन साईडला. परत एक प्लेअर आला मित्रांनो, म्हणून अजून एक ग्लू वॉल टाकला. नंतर आवाज येत नाही, सॉरी माफ करा, माईक विसरलो, खाली ठेवला होता, धरला होता. तर इथं ना मी काही झालं तर इथेच राहायचं. नंतर ना आमचे जे इतके प्लेअर डाऊन झाले त्यांना मी थोडा वेळ रिवाइव दिला, कारण जर रिवाइव नाही दिलं असतं ना तर प्रॉब्लेम काय होता, जर मी बाहेर गेलो होते तर खूप जास्त प्लेअर होते. बाहेर गेलो असं प्लेअर मला टोला देणारच होते. म्हटलं की हा 4 नंबर मरतोय, कधी बघूया ह्याला रिवाइव देतोय एकदा. आणि माझ्याकडे स्कायलर होता, स्कायलर म्हणून ग्लू वॉल करून बाहेर निघतो. 4 नंबरला रिवाइव दिलं. इथं स्कायलर मला मागे गेलो, कारण जर पुढच्या प्लेअरने मला मारलं तर तो पुढचा फुटबॉल झालेला प्लेअर मला दिसला नव्हता तोपर्यंत त्याने फाईट घ्यायला सुरुवात केली. नंतर तिला एक टोला दिला स्नायपरचा, नंतर पुढे जात होती, अजून एक टोला दिला, डाऊन केला आणि नंतर फिनिशही केला. त्यानंतर ना साईडला प्लेअर होते की नाही अजून मला माहित नाही होतं. इथं मला एक छोटासा काळासा एक चिपका दिसला, म्हणून खेळायचा प्रयत्न केला, पण इथं कोणीच प्लेअर नव्हता. मौसम म्हटलं की थोडं कव्हरला जातो. इथं आलो आणि मागे बघितलं कोणी प्लेअर आहे का, नाही तर मला पण टोला देऊ शकले असते. आणि ऑलरेडी आमचे 2 प्लेअर मित्रांना डाऊन झालेले. इथून ना मला इथे कोण आहे का बघत होतो, पण इथे मला कोण दिसलं नाही. फायरिंगचा जो हे येतो तो येत होता, पण प्लेअर कोणी दिसला नाही. आणि तोपर्यंत 3 नंबर एकटाच होता, म्हणून 3 नंबर बरोबर गेलो, कारण 3 नंबरला थोडंसं सपोर्ट करायला. आणि मला इथं पडली, मग इथं मी थोडीशी वॉल लावली आणि आपल्याला मेडी मारली. आणि वॉलचा सहारा घेत अजून मित्रांनो वॉल लावायला थोडा कच्चा आहे, जर माफ करा मला. तोपर्यंत 3 नंबर सुद्धा मित्रांनो डाऊन झाला. मी म्हटलं वरती जाऊया, वरून मला हे भेटलं तर मला समोरच्या घरात एक प्लेअर दिसला, त्याच्यावर एम घेण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं त्याने पण मला बघितलं होतं कदाचित चलताना, मग तो खाली उतरला. मला कळला नाही मित्रांनो, कदाचित मी खाली उतरलो त्यावेळेसच तो खाली उतरला असेल. म्हटलं की त्याला पण घेतो आता थोडा वेळात. चालू तर तो दिसला, मला दिसलं बरोबर. मिनीओजी घाली आणि मिनीओजीचा फटके दिले. मिनीओजी नशीब रिलोड आले, रिलोड झाली व्यवस्थित, कवरला जाऊ गेलो आणि या साईडला गेलो. इथं एक प्लेअर दिसला, त्याला म्हटलं इथे रंको. इथून जर तो मिस झाला ना तर उगीच किल जाईल.
एक स्कायलर मारला, स्कायलर मारून त्याला एक फटका दिला, दुसऱ्या फटक्यामध्ये तो खतम आणि त्यानंतर फिनिश केला. कारण जर किल भेटला नाही तर मित्रांनो इथे ग्लोवाल टाकला, ग्लोवाल चुकीचा जागा टाकला तुम्हाला सांगतो मी. तो बघा मला दोन्ही ठिकाणं मित्रांनो कळली व्यवस्थित. पुढे काय बोलायची काही गरजच नाही तुम्हाला मित्रांनो. तर ही होती आजची कहाणी मित्रांनो आणि हा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला असेच कंटेंट किंवा स्नॅपिंगचे व्हिडिओ हवे असतील, मी मोबाईल स्नॅपिंग करतो पण हा जो रिप्लाय आहे तो तुम्हाला दाखवतोय मी. तर असेच स्नॅपिंगचे व्हिडिओ हवे असतील तर सबस्क्राईब सुद्धा करू शकता तुम्ही. धन्यवाद मित्रांनो.